नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो, आज आहे आपला सर्वात जास्त बोलल्या जाणारे वाक्य कोणते त्या सिरीजचा आपला दुसरा दिवस. आणि आजच्या या दिवसामध्ये आपण जनरली आपण सेंटेन्सेस यूज करत असतो, बोलत असतो. कारण कसं आहे ना, कुठून ना कुठून तर इंग्रजी बोलायला सुरुवात करायची आहे, कुठून ना कुठून तर इंग्रजी शिकायला सुरुवात करायची आहे. आणि जर ते शिकायला सुरुवात करायची असेल तर सगळ्यात मेन काम, सगळ्यात मोठं गोष्ट आहे, तुम्हाला यू हॅव टू स्टार्ट स्पीकिंग फ्रॉम समवेअर. तुम्हाला ते नॉलेज घ्यावं लागेल, जनरल सेंटेन्सेस बोलता आले पाहिजे. दॅट्स व्हॉट आय एम गोइंग टू कव्हर इन दिस सिरीज. ठीक आहे, मी 300 सेंटेन्सेस तुम्हाला देतोय, नवीन जे आपण डेली लाईफमध्ये यूज करतो. जर हे सेंटेन्सेस तुम्ही बोलायला शिकले, कारण कसं असतं ना, कधीही हे अजूम करायचं नाही की जर का मी इंग्रजी बोलायला शिकत आहे ना तर फाड बोलेल, असं कधीच नसतं. तुम्ही पहिले 10 सेंटेन्स बोलताल दिवसभरामधून. जर तुम्ही आत्ता जर का 100% बोलताय, 100% मराठी बोलताय, तर मग तुम्ही आता 10% इंग्रजी बोलायला सुरुवात कराल. मग 10%वरून मग 20%, मग 30%, मग 40%. जर ही सिरीज तुम्ही पूर्ण पाहिली तर आय एम शुअर तुम्ही 40 ते 50% इंग्रजी बोलणं शिकून जासाल, ही माझी गॅरंटी. कारण जनरली आपण हेच शब्द बोलतो. मी जे कम्युनिकेशन करतो माझ्या डेली लाईफमध्ये त्याच्यापैकी 90% हेच असतं. काय करतोय, मग काय सुरू आहे, व्हॉट्सअपवर चॅट करताना मोस्टली हेच असतं. बाकी जी ॲडव्हान्स पार्टची गोष्ट आहे ती माझ्याकडे ऑनलाईन क्लास लावा. बेसिक टू ॲडव्हान्स 2 महिन्याची लाईव्ह बॅच आहे, त्याच्यामध्ये कव्हर करून घ्या. कसं असतं ना, व्हिडिओ पाहून तुम्ही पोहणं शिकू शकत नाही, मी प्रत्येक वेळी म्हणत असतो. तुम्हाला एका टीचरचा हात पकडावा लागेल, एका टीचरकडून शिकावं लागेल. तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर फ्री ऑफ कॉस्ट देत असतो, तुम्हाला बुक्स आम्ही फ्री ऑफ कॉस्ट देत असतो. आणि 2 महिन्याची लाईव्ह इंट्रॅक्शन बॅच असणार आहे, प्रॅक्टिस सेशन सगळं असणार आहे सगळ्यांसाठी, महाराष्ट्रामधल्या प्रत्येक व्यक्तीसाठी ज्याला वाचता येतं. मग ती गृहिणी असो, मग तो कोणी असो, प्रत्येकासाठी. माझ्या क्लासमध्ये सगळे मोठेच आहेत, माझ्या सगळे जॉब करणारे पोलीस ऑफिसर्स आहेत, डॉक्टर सुद्धा. आता एक कझाकिस्तानवर डॉक्टर करणाऱ्या 2 मुली आता जॉईन झाल्यात. सो वाय आर यू हेजिटेटिंग ना. ओके, लेट्स स्टार्ट विदाउट एनी फर्दर अडू. आजचे आपले पुढचे जे आहेत 20 शब्द आहेत, नीट चांगल्या प्रकारे समजा. कधी कधी आपण वापर करतो, कशा प्रकारे वापर करतो, कॉन्टॅक्ट तुम्हाला जोडायचा आहे आणि बोलायला सुरुवात करायची. ओके, लेट्स स्टार्ट. भाई काय शब्द आहे? सगळ्यात पहिले मला म्हणायचं की यार आपण नंतर बोलू. भाई आपण नंतर बोलू, मग कसं म्हणणार? वी विल टॉक लेटर. वी विल टॉक लेटर, आपण नंतर बोलूया. किंवा पुन्हा भेटू म्हणायचंय तुम्हाला की चलो पुन्हा भेटू, मिलते बाद में म्हणतो ना आपण. विल सी अगेन, वी विल सी लेटर. किंवा विल कॅच अप लेटर. वी विल कॅच अप लेटर म्हणजे काय? आपण नंतर भेटूया. ओके, काळजी घे. भाई कसं म्हणणार? काळजी घे, टेक केअर. ओके, नंतर शुभ दिवस, मग कसं म्हणणार? हॅव अ गुड डे. ज्याला पण भेटताना तुम्ही, हे जनरल मॅनर आहे, जनरल इथिक आहे की ज्याला पण तुम्ही भेटणार ना त्याला हॅव अ गुड डे हे म्हणत चला. रात्री भेटताय तर गुड मॉर्निंग. जर तुम्हाला कन्व्हर्सेशन एंड करायचं आहे तर गुड डे म्हणत जा, हॅव अ गुड डे म्हणत जा. यानं तुमचे मॅनर्स दिसतात, तुमचे एथिकेट. तुम्हाला सांगतोय एक गोष्ट, खरी गोष्ट सांगतोय. माझा एक स्टुडंट होता, तो कंपनीमध्ये जॉबसाठी गेला त्या ठिकाणी. आणि इतका जास्त ॲव्हरेज होता तो, जास्त काही नव्हतं त्याला समजत, ठीक आहे ना. पण त्या ठिकाणी त्याला जॉब लागली. भाई त्याला 20 का काहीतरी 30 लाखाचं पॅकेज. का माहिती? ते एथिकेट्समुळं. तो जाताना इतका पोलाईट होता, तो त्या कंपनीमध्ये गेल्यावर इतका रिस्पेक्टफुल बिहेव केलं. भली त्याला काही येत नसेल, HR हे समजलं की भाई याला काही येत नाही ना, हा ट्रेनिंग पिरियडमध्ये शिकून घेईल. पण हे एथिकेट्स खूप कामाला येतील कंपनीला. या एथिकेट्समुळे क्लायंट अट्रॅक्ट होतील, त्याच्यामुळे त्याला घेतलं. सो जनरली तुम्ही कम्युनिकेशन एंड करता किंवा कोणासोबत कम्युनिकेशन करत असताना तर तुमचं मॅनर दाखवा, तुमचे एथिकेट्स दाखवा. ओके, चलो मग कसं म्हणणार? हॅव अ गुड डे. ठीक आहे, क्लायंटला कॉल एंड करताना कोणालाही भेटले, हॅव अ गुड डे ब्रो, विल सी यू लेटर. ठीक आहे, शुभरात्री कसं म्हणणार? गुड नाईट. हे सगळ्यांना माहिती आहे, गुड नाईट. ओके, यार कृपया मदत करा यार माझी. जेव्हा पण तुम्हाला कोणाला रिक्वेस्ट करायची असते, जेव्हा पण कोणालाही तुम्हाला रिक्वेस्ट करायची असते, तेव्हा तुम्हाला कृपया, प्लीजचा वापर करायचा असतो. PLEASC, प्लीज मदत करा. हेल्प, कोणाला? हेल्प मी, मला मदत करा. धन्यवाद, थँक्यू. कसं म्हणणार? थँक यू. किंवा थँक्यू खूप जुनं झालं. ओके, थँक्यूच्या वेळेस तुम्ही थँक्स अ लॉट म्हणत जा, हे थोडं ट्रेंडी वाटतं. थँक्स अ लॉट, थँक्स अ लॉट म्हणत चला, याच्यामुळे तुमची इंग्लिश थोडी परफेक्ट होईल. खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. मग हेच खूप खूप धन्यवाद, थँक्स अ लॉट म्हणसाल तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, थँक्स अ लॉट कॉपी पेस्ट करा. बाई माफ करा, तुमचं काही चुकलंय. ठीक आहे, मग कसं म्हणणार? आय अपोलोजाइज.
आय अपोलोजाईज म्हणजे माफ करा, माझं चुकलं, मला माफ करा, ठीक आहे ना. ओके. किंवा तुम्ही म्हणू शकता आय एम सॉरी. ओके, ठीक आहे. किंवा एक जनरली कुणी समजा तुमच्या रस्त्याने चाललंय आणि तुम्हाला म्हणायचं की थोडं सरका बाजूला, तर तेव्हा आपण एक्सक्यूज मी म्हणतो आपण, एक्सक्यूज मी. तर एक्सक्यूज मीचा अर्थ सुद्धा माफ करणंच असतं, ठीक आहे ना. आय एम सॉरी, आय फील एक्सक्यूज्ड, म्हणजे मला मी माफी मागतो या अर्थामध्ये सुद्धा. सो मला माफ करा, आय अपोलोजाइज किंवा आय एम सॉरी याचा सुद्धा वापर तुम्ही करू शकता. नेक्स्ट बघा काय, पुढचं बघा काय, काही हरकत नाही भाई. तुम्हाला समजा एखाद्याने माफी मागितली की यार आय एम सॉरी, पण तुम्हाला काय म्हणायला लागतं, इट्स ओके, काही हरकत नाही. कसं म्हणणार, एकतर म्हणा इट इज ओके, पेनचा कलर मला हा नाही पाहिजे, आय विल चूज ब्ल्यू. ओके, यार इट्स ओके, काही प्रॉब्लेम नाही. किंवा नॉट अ प्रॉब्लेम. याला चेक कर की हा कलर व्हिडिओमध्ये चांगला दिसतोय का, मग आपण हा कलर ठेव जाऊ किंवा वेगळा चेंज करू, ठीक आहे. ओके, पुढे बघा, कृपया पुन्हा सांगा. आता समजा एखादी गोष्ट मी तुम्हाला समजून सांगत आहे आणि तुम्हाला जर का इन केस ती नाही समजली, मग कसं म्हणणार, नाही समजली तर मग यार कृपया पुन्हा सांगा. मग असं म्हणा की पार्डन प्लीज. ओके. किंवा कॅन यू रिपीट, तुम्ही वापस बोलू शकता का. यार तुम्हाला म्हणायचं यार सर तुम्ही जी गोष्ट शिकवली ना आता ती मला समजली नाहीये. ओके, मग कसं म्हणणार, आय डिडंट. ओके, सॉरी. कसं म्हणणार, आय डिडंट गेट इट. मला समजलं नाही, तुम्ही जे काही म्हटलं मला समजलं नाही, आय डिडंट गेट इट. त्यानंतर काय, कृपया हळू बोला. आजूबाजू खूप लोक जास्त मस्ती करत असतील, जोरात बोलत असतील, कसं म्हणणार, कृपया हळू बोला यार, प्लीज टॉक स्लोली. कृपया हळू बोला, प्लीज टॉक स्लोली. त्यानंतर एखादा माणूस बोलतोय तुम्हाला पण तुम्हाला समजत नाहीये तो काय बोलतोय, करतोय, तुम्हाला समजत नाही, मग कसं म्हणणार, थोडं स्पष्ट बोला, स्पीक. स्पष्ट, त्याला क्लिअर म्हणतो, तर क्लिअरली, CLEARLY, स्पीक क्लिअरली, थोडं क्लिअर बोला. त्याच्यानंतर काय, त्याच्यानंतर आहे तुम्ही मदत करू शकता का. तुम्ही विचारायचं तुम्हाला काय की भाई प्लीज तुम्ही माझी मदत करू शकता का. कसं म्हणणार, कॅन यू हेल्प मी. प्रश्न आहे हा, कॅन यू हेल्प मी, तुम्ही माझी मदत करू शकता का, ठीक आहे. किंवा तुम्हाला विचारायचंय मला मदत पाहिजे, तुम्हाला विचारायचं हे आहे सगळे एका याच्यामधले, पण जनरली म्हणतोय की मला मदत पाहिजे, आय नीड हेल्प. कसं म्हणणार, आय नीड हेल्प. यार मला मदत पाहिजे, आय नीड हेल्प, ठीक आहे ना. नंतर मला विचारू द्या भाई, थांबा. तुम्हाला म्हटलं की यार सर मी हे करू का, तुमच्या हातामध्ये ती गोष्ट नाहीये, मग कसं म्हणणार, थांबा मी विचारून सांगतो, मला विचारू द्या. मग कसं, लेट मी आस्क, की मला विचारू द्या भाई, असं काय करताय, मला विचारू द्या. पुढे मला सांगू द्या, ठीक आहे. अरे मधामधात नका बोलू यार, मला बोलू द्या, मला सांगू द्या. कसं म्हणणार, लेट मी स्पीक. किंवा लेट मी टेल, यार मला सांगू द्या यार, काय टेन्शन घेताय. किंवा तुमचे स्वागत आहे, मग कसं म्हणणार, यू आर वेलकम, ठीक आहे. तुमचे स्वागत आहे, यू आर वेलकम. तर अशा प्रकारे तुम्ही डेली लाईफमध्ये असे सेंटेन्सेस बोलत असता. आतापर्यंत आपण 40 सेंटेन्सेस घेतले, पुढे खूप आहेत. जर हे 300 सेंटेन्सेस जे पुढे ही सिरीज जर कंप्लीट करसाल तर आय एम डॅम शुअर तुम्ही 50 ते 60% सेंटेन्सेस इंग्रजी 100% डॅम शुअरली बोलू शकता डेली लाईफमध्ये. ओके, फक्त 2 महिन्यामध्ये बेसिक टू ॲडव्हान्स शिकायचं असेल तर या क्लासमध्ये जॉईन क्लास करा, लाईव्ह क्लास जॉईन करा. खाली नंबर आहे, लगेच कॉन्टॅक्ट करा आणि सीट थोडे लवकर फुल होत असतात. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.